तेरी वो रफ्तार हो, रोके से भी तू ना रुके, हासिल कर ऐसा शिखर, पर्वत की भी नजरें उठे। Good morning friends, today is our 9th lecture on coordinate geometry. Myself Sachin Ratnavarki. Okay, पहा आता क्वेश्चन बघू आपण. ठीक आहे, बघा बेटा, आता फाइंड के करायचं आपल्याला. क्वेश्चन नंबर 6 आहे, प्रॅक्टिस सेट 5.3. ठीक आहे, आपण एका टाइपचे क्वेश्चन पाहत आहे. ठीक आहे, तर बघा, त्यानंतर हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा स्लोप ऑफ लाईन या फॉर्म्युल्यावर बेसिस आहे. त्यामुळे आपण नाही का आपण 5.3 प्रॅक्टिस सेट मधला घेतलेला आहे. ठीक आहे, लक्ष द्या. नंतर आपण चालू करू बाकीचे. आपण टॉपिक वाईज घेत आहे. ठीक आहे, बघा आता हा क्वेश्चन पहा. हा जनरली 2 मार्काला क्वेश्चन विचारतो बोर्ड एग्जाम मध्ये फॉर 2 मार्क्स. फाइंड के इफ आर 1, -1, यस 2, -k अँड स्लोप ऑफ लाईन आरएस इज -2. ठीक आहे, बघा इझी क्वेश्चन आहे हा. म्हणजे पहिले असाइन करून द्या आपण कॅल्क्युलेटर मध्ये काय. यस -2, सॉरी आर 1, -1. ओके, assign that by present by x1 y1, then x1 equals to 1, y1 equals to -1. Okay, then yes is represented by -2, represent by x2 y2, then x2 equal to -2 and y2 equal to k. We have to find the value of k. Okay, see here. And slope of line रेषेचा चढ किती दिला आपल्याला -2. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. स्लोप ऑफ लाईन इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आहे, y2 minus y1 upon x2 minus x1. We know the formula. Okay, put up the values. Slope of line is -2, y2 equals to k minus y1 equal to -1, take in bracket, upon x2 minus x1 means -2 -1. Okay, -2 -1, -2 as it is. Okay, k minus into minus plus 1 upon, both are minus, therefore addition, दोन्ही मायनस आहे त्यामुळे त्यांची ऍडिशन करा. 3 आन्सर येते. आणि मोठे साइन कोणता याच्यापैकी -2 आहे, मायनस साइन देऊन टाकायचं. ठीक आहे, म्हणजे आता काय करायचं, आता याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हे अपॉन मध्ये 3 आहे, याला शिफ्ट करा, इकडे काय होते इनटू मध्ये जाते. म्हणजेच -2 into -3 इक्वल टू k plus 1. मायनस इंटू मायनस काय होते, प्लस होते. आणि 2 into 3 6 होणार. आणि हे किती होणार, k plus 1. हा प्लस आहे ते शिफ्ट करायला काय होणार, लक्ष द्या. 6 इक्वल टू k plus 1 आपल्यापाशी आहे. इकडे शिफ्ट करायला काय होणार, k इक्वल्स टू 6 - 1. प्लस आहे, शिफ्ट करा, मायनस होऊन जाते. म्हणजे k इक्वल टू किती आलं, 5. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ k is 5. Therefore volume of k is 5. Okay, then next. तर फ्रेंड आता बघा थोडंसं इथं रिवाइज करून घेतो प्रॉब्लेम आणि नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू आपण. बघा तर बघा, फाइंड k इफ r दिला आपल्याला 1, -1, s दिला -2, k अँड स्लोप ऑफ लाईन आरएस इज -2. आपल्याला फाइंड के करायचं आहे, के ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. ठीक आहे, बघा काय करायचं, आपल्याला पहिले रिप्रेझेंट करून घ्यायचं x1 y1 ना, त्यानंतर s ला पण रिप्रेझेंट करून घ्यायचं x2 y2 ना. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे स्लोप ऑफ लाईन दिलेला आपल्याला इक्वल टू किती दिला, -2 दिलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा
स्लोप ऑफ लाईनचा फॉर्म्युला माहिती आपल्याला, हा फॉर्म्युला आहे, हा जनरल असणार आहे, ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. तर नाही का या फॉर्म्युलामध्ये काय केलं आपण, स्लोप ऑफ लाईन इक्वल टू y2 मायनस y1 x2 मायनस x1. मग व्हॅल्यू पुटअप केल्या काय करणार बघा, y2 ची व्हॅल्यू k आहे, k ठेवला, हे मायनस आहे, मायनस ठेवला. आता y1 ची व्हॅल्यू किती आहे, -1 आहे, म्हणून ब्रॅकेट मध्ये घेतलं आपण, अपॉन लिहिलं, नंतर x2 मायनस x1 म्हणजे -2 मायनस -1 x2 मायनस 2 मायनस 1 इक्वल्स टू, इकडे या साईडला काय येणार, स्लोप ऑफ लाईन 2 आहे, हे पहा आपण इथे 2 लिहून टाकला. त्यानंतर काय केलं पहा लक्षात, इथं की व्हॅल्यू केलं, सॉल्व केला आपण, मायनस इंटू मायनस करणार प्लस होणार, ठीक आहे, -2 मायनस 1 -3 येते, हा ते पण लक्षात ठेवा. दोन जर मायनस असेल त्यांची ऍडिशन करायची आणि साइन मायनस द्यायचं बघा. आणि हे इथं डिवाइड मध्ये आहे, इकडे काय होते मल्टिप्लिकेशन मध्ये, इथं भागाकारामध्ये, इकडे नंतर गुणाकारामध्ये जाणार, गुणाकारामध्ये आली, ठीक आहे. -2 इंटू -2 हे मायनस मायनस काय होणार, कॅन्सल, मायनस इंटू मायनस प्लस होते, आणि 2 3 जा 6 k प्लस 1. आता इथे पहा लक्षात, आता 6 इक्वल टू k प्लस 1, ठीक आहे. मग हा 1 प्लस ऐकल्यानंतर काय होते मायनस, मग इथे आला मायनस 6 मायनस 5, 6 मायनस 1 इक्वल टू 5, म्हणजे याची व्हॅल्यू किती आली 5, ठीक आहे. आता सेम प्रॉब्लेम घ्यायचा आपल्याला बघा, सेम प्रॉब्लेम घेऊ आपण. सेम प्रॉब्लेम मध्ये काय माहिती का, पहा लक्षात, कोऑर्डिनेट चेंज आहे. चला क्वेश्चन नंबर 7 घेऊ आपण, ठीक आहे. बघा आता यामध्ये बी आणि सी आहे, बी आणि सी, फाइंड के इफ बी इक्वल्स टू किती दिलं आपल्याला, के कॉमा -5, ठीक आहे, अँड सी इक्वल्स टू दिलं आहे, सी ची कोऑर्डिनेट दिली आहे 1,2, ठीक आहे, अँड स्लोप ऑफ लाईन इज 7 दिलं आहे, इज 7. सॉल्युशन मध्ये काय करायचं बघा लक्षात, पुन्हा सेम प्रोसिजर, काय करू आपण, बी ला असाइन करू, बी k, -5 रिप्रेझेंट बाय x1 y1 and x1 equals to k, y1 equals to -5. Okay, then b and c, coordinate of c is 1,2, x2 y2 represent by x2 equals to 1, y2 equals to 2. Okay, then and given part होता slope of line equals to किती दिलं आपल्याला 7. बघ slope of line RS is RS नाही तर काय ना BC येणार, slope of line BC is 7 दिलं. मग आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे कोणता, तोच फॉर्म्युला सेम वापरायचा, स्लोप ऑफ लाईन इक्वल्स टू काय येणार, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. व्हॅल्यू पुटअप करा, y2 मायनस y1, y2 म्हणजे 2 आहे, मायनस -5 अपॉन x2 मायनस x1 1 मायनस k इक्वल्स टू किती येते 7, आणि स्लोप ऑफ लाईन किती आहे 7. आता बघा लक्षात, सॉल्व करा, 7 ऍज इट ठेवायचे आहे, 2 मायनस इंटू मायनस प्लस 5 अपॉन 1 मायनस k, ठीक आहे. लक्षात इथे आता काय करायचं मला लक्षात द्या, यामध्ये सॉल्व्हंट इक्वल्स टू 2 प्लस 5 अपॉन 1 मायनस k, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 7 इक्वल्स टू 2, आता 2 प्लस 5 7 येणार अपॉन 1 मायनस k, ठीक आहे. हे जे ब्रॅकेट मध्ये घेऊ आपण पूर्ण, ठीक आहे. आता पहा हे डिवाइड मध्ये ऐकल्यानंतर काय होते मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजेच 7 इंटू 1 मायनस k इक्वल्स टू 7, ठीक आहे. आता हे 7 मल्टिप्लिकेशन मध्ये ऐकल्यानंतर काय होते डिवाइड मध्ये 1 मायनस k इक्वल्स टू काय येणार 7 अपॉन 7. हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, ऐकल्यानंतर डिवाइड मध्ये 7 1 जा 7, 1 मायनस k इक्वल टू 7. 1 इथं पॉझिटिव्ह आहे, 1 च्या समोर साइन कोणता आहे पॉझिटिव्ह आहे, पण तिकडे शिफ्ट करा त्याला निगेटिव्ह होते, मायनस k इक्वल्स टू 1 मायनस k 1 मायनस 1 मायनस k इक्वल्स टू 0, म्हणजेच देयरफॉर k इक्वल्स टू 0.
ठीक आहे. बघा या टाईपचं क्वेश्चन 2 मार्क विचारतात जनरली पेपरमध्ये. तर फ्रेंड्स आता आपण नाही का 8 नंबरचा प्रॉब्लेम पाहूया. बघा यामध्ये काय आहे, फाइंड के इफ पी क्यू पॅरलल टू एस आर अँड पी कोऑर्डिनेट दिले आपल्याला पी 2,4 आर क्यू दिलाय 3,6 आर दिलाय 3,1 अँड एस दिलाय 5,k. ठीक आहे. रिप्रेझेंट करून घेऊया आपण सोल्युशन मध्ये. पहा नेमकं काय करायचं आहे, क्वेश्चन पाहून घ्या, क्वेश्चन समजून घ्या. हे पहा फाइंड के करायचं आपल्याला. ई पॅरलल आपण दिलेला लाईन काय माहिती का, पी क्यू दिलं एक लाईन पी क्यू आणि याला पॅरलल लाईन दिली आर एस, लाईन दिली आर एस. आता बघा हे 2 लाईन जे आहे हे काय माहिती का, यांची कोऑर्डिनेट दिली आपल्याला. ठीक आहे. 2 लाईन कशी आहेत, पॅरलल आहे. 2 लाईन काय आहे, पॅरलल आहे. आणि कीप इन युअर माइंड दॅट ऑलवेज पॅरलल लाईन, स्लोप ऑफ पॅरलल लाईन इज ऑलवेज इक्वल. म्हणजे यांचा स्लोप, या पीक्यूचा स्लोप आणि याचा स्लोप सेम असणार आहे. ठीक आहे. बघा आपल्याला तोच यूज करायचा, आपल्याला तोच कन्सेप्ट यूज करायचा आहे आपल्याला. स्लोप ऑफ पॅरलल लाईन इज इक्वल आणि सॉल्व्ह करायचा आहे. बघा स्लोप ऑफ लाईन इक्वल टू काय असते, फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. व्हॅल्यू पुट अप करा. 6 मायनस 4 अपॉन 3 मायनस 2. किती येणार, इथे येणार 2 अपॉन 1. 2 अपॉन 1 किती येणार, 2 अपॉन 1. स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन पी क्यू इक्वल टू 2 अपॉन 1. इक्वेशन नंबर 1 करायला. आता काय करायचं आपल्याला, पी क्यू काढून घेतला, आर एस काढा. स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन आर एस. ठीक आहे. काय आहे फॉर्म्युला, आर आणि एस साठी, आर आणि एस घ्यायचं म्हणजे y4 मायनस y3 अपॉन x4 मायनस x3. बघा आता व्हॅल्यू पुट अप करायच्या मध्ये 1 मायनस 6 अपॉन सॉरी इथे k मायनस 1 k मायनस 1 5 मायनस 3. बघा आता काय सॉल्व्ह करायला, k मायनस 1 तर ॲज इट इज ठेवायचं आपल्याला. k मायनस 1 ॲज इट इज, 5 मायनस 3 2. स्लोप ऑफ लाईन, स्लोप ऑफ लाईन आर एस, स्लोप ऑफ लाईन आर एस इक्वल टू काय आलं, k मायनस 1 अपॉन 2. इक्वेशन नंबर 2. पहा आता बट परंतु आपल्याला माहिती आहे काय दिलेलं आहे, लाईन पी क्यू पॅरलल टू आर एस. हे पॅरलल असेल त्याचा स्लोप काय असणार, इक्वल असणार. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन पी क्यू इक्वल्स टू स्लोप ऑफ लाईन आर एस. फ्रॉम 1 and 2 आपण व्हॅल्यू पुट करू. फ्रॉम 1 and 2 व्हॅल्यू पुट करा. फ्रॉम 1 ची व्हॅल्यू किती आली, 2 अपॉन 1 आणि याची व्हॅल्यू किती आली, k मायनस 1 अपॉन 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 2 ने इकडे मल्टिप्लाय करायचं, 2 इंटू 2 येणार आणि 1 इकडे करायचं. 1 इंटू ब्रॅकेट मध्ये घ्यायचं k मायनस 1. ठीक आहे. 2 इंटू चा 4 इक्वल टू 1 ने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केलं 7 येणार आहे, k मायनस 1. आता हा प्लस आहे मायनस आहे 1 इकडे शिफ्ट केल्यानंतर काय होते, प्लस होते. k इक्वल टू काय येणार, 4 प्लस 1. k इक्वल टू काय येणार, 5. ठीक आहे. इज द रिक्वायर्ड आन्सर. ओके.